आज आपण बेन्झीनच्या केमिकल प्रॉपर्टीज शिकणार आहे आणि त्या केमिकल प्रॉपर्टीजपैकी आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन शिकतो. सो सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय, तर बेन्झीन हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये काय होतं, तर बेन्झीन रिंगमधील एक किंवा एकपेक्षा जास्त हायड्रोजन रिप्लेस होतं आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रोफाईल अटॅच होतो. या रिॲक्शनला काय म्हणायचं आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये ॲक्च्युली काय होतं, तर बेन्झीन रिंगमधील सपोज एक हायड्रोजन रिप्लेस झाला तर त्या ठिकाणी एक इलेक्ट्रोफाईल जोडला जातो. 2 हायड्रोजन रिप्लेस झाले तर त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रोफाईल जोडले जातात. तर यातली पहिली रिॲक्शन आपण बघणार आहे हॅलोजिनेशन रिॲक्शन. हॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणजे काय, तर बेन्झीन रिंगमधला हायड्रोजन हा हॅलोजननं रिप्लेस केला जातो. जे बेन्झीन रिंगमधला हायड्रोजन काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी हॅलोजन जोडायचं. या रिॲक्शनला म्हणायचं हॅलोजिनेशन. तर हॅलोजिनेशनमधली पहिली रिॲक्शन आपण बघणार आहे क्लोरिनेशन. तर क्लोरिनेशन म्हणजे काय, तर बेन्झीन रिंगमधला हायड्रोजन काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी क्लोराईड आयन जोडायचं आहे. त्या रिॲक्शनला म्हणायचं क्लोरिनेशन रिॲक्शन. तर ही रिॲक्शन होण्यासाठी कंडिशनची गरज आहे. डार्क इन प्रेझेन्स ऑफ आयर्न और इथं और हवा आहे, और फेरिक क्लोराईड और रेड फॉस्फरस ॲज अ कॅटॅलिस्ट. आयर्न किंवा फेरिक क्लोराईड किंवा रेड फॉस्फरस या कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होते आणि डार्क मिडियमची ह्याला गरज आहे. या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रोफाईल कोण आहे, तर Cl+. या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रोफाईल कोण आहे, Cl+, किंवा त्याला म्हटलं जातं क्लोरोनियम आयन, किंवा त्याला म्हटलं जातं क्लोरोनियम आयन, Cl+ किंवा क्लोरोनियम आयन. तर ह्या क्लोरोनियम आयनचं जनरेशन कसं होतं किंवा हा तयार कसा होतो, तर रिॲक्शन करण्यासाठी आपण क्लोरीन घेणार आहे. तर क्लोरीन हा डायटॉमिक गॅस आहे. सो Cl आणि Cl 2 ॲटम त्याचे इथं जोडले जातात, प्लस फेरिक क्लोराईड. देन इट गेट कन्वर्टेड इंटू, हा बॉन्ड सपोज असा ब्रेक झाला तर हा इलेक्ट्रॉन निघून गेला आणि एकाने इलेक्ट्रॉन दिले. सो एक आपल्याकडे तयार झाला Cl- आणि दुसरा तयार झाला Cl+. जो Cl+ आहे तो काय असणार आहे, इलेक्ट्रोफाईल. जो Cl+ आहे तो इलेक्ट्रोफाईल आणि Cl- याच्याकडे गेला की कॉम्प्लेक्स तयार होतो FeCl4 आणि त्याच्यावरती चार्ज येणार हा मायनस. म्हणजे इलेक्ट्रोफाईल कोण आहे, हा Cl+. इलेक्ट्रोफाईल कोण आहे, Cl+. आता या रिॲक्शनमध्ये बघा, हा बेन्झीन आहे आणि त्याचं क्लोरिनेशन करायचं आहे. क्लोरिनेशन करण्यासाठी आपण कंडिशन सांगितली, Fe इन डार्क किंवा फेरिक क्लोराईड इन डार्क किंवा रेड फॉस्फरस. सो काय करायचं, बेन्झीन रिंगमधला हायड्रोजन, आता इथला कुठल्या एका ठिकाणचा हायड्रोजन काढून टाकायचा. जिथला हायड्रोजन काढून टाकतो त्या ठिकाणी Cl जोडायचा आहे. एक Cl शिल्लक राहिला आहे, तो Cl आणि इथला बाहेर पडलेला H, त्याचं कन्व्हर्जन झालं HCl. सो बेन्झीन गेट कन्वर्टेड इंटू क्लोरोबेन्झीन. बेन्झीन गेट कन्वर्टेड इंटू क्लोरोबेन्झीन. तर या रिॲक्शनला आपण म्हणणार आहे क्लोरिनेशन रिॲक्शन. पुढची रिॲक्शन आपण बघूया, ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन ऑफ बेन्झीन इज सिमिलर टू द क्लोरिनेशन. ब्रोमिनेशन हे क्लोरिनेशन सारखंच आहे. या रिॲक्शनमध्ये फक्त काय करायचं आहे, क्लोरीनच्या ऐवजी ब्रोमीन घ्यायचं आहे. क्लोरीनच्या ऐवजी ब्रोमीन घ्यायचं आहे. सो हियर बेन्झीन प्लस, हा सुद्धा डायटॉमिक गॅस आहे. सो बेन्झीन प्लस ब्रोमीन. इथं कॅटॅलिस्ट काय वापरायचं आहे, FeBr3. कॅटॅलिस्ट वापरायचं आहे FeBr3. सो बेन्झीन ऑन ब्रोमिनेशन इन प्रेझेन्स ऑफ अ कॅटॅलिस्ट दॅट इज FeBr3. इन प्रेझेन्स ऑफ अ कॅटॅलिस्ट दॅट इज FeBr3 कन्वर्टेड इंटू ब्रोमोबेन्झीन. इथं फक्त काय जोडलं जाणार आहे, ब्रोमाइड ॲटम. सो कन्वर्टेड इंटू ब्रोमोबेन्झीन. या बेन्झीन रिंगमधला हायड्रोजन काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी ब्रोमाइड जोडायचं. सो कन्वर्टेड इंटू ब्रोमोबेन्झीन अँड अ बाय प्रॉडक्ट इज HCl ऐवजी फक्त काय येणार, HBr. बाय प्रॉडक्ट इज HCl ऐवजी HBr. आणि प्रॉडक्टचं नाव काय येणार, क्लोरोबेन्झीनच्या ऐवजी ब्रोमोबेन्झीन. So here in this reaction, benzene on bromination in presence of a FeBr3 get converted into bromobenzene plus HBr. तर या ठिकाणी इलेक्ट्रोफाईल कोण असणार आहे, तर इथं प्रेझेंट असणारा जो इलेक्ट्रोफाईल आहे तो Br+ आहे. इलेक्ट्रोफाईल कोण असणार आहे, Br+.
अँड हाऊ इलेक्ट्रोफाईल इज जनरेटेड. तर Br+ कसा जनरेट करायचा हे बघूया. सो हिअर इज इलेक्ट्रोफाईल इज Br+. या ठिकाणी जो इलेक्ट्रोफाईल आहे तो Br+, मागाशीच्या रिॲक्शनमध्ये तो Cl+ होता. आणि याचं जनरेशन कसं करायचं तर Br दॅट इज Br2 + FeBr3 ॲज अ कॅटॅलिस्ट. अँड द इलेक्ट्रोफाईल इज Br+ अँड FeBr4-. इथं 4 पाहिजे. FeBr4-. See here, electrophile is Br+ and bromine plus FeBr3 as a catalyst converted into Br+ as a electrophile. This is known as a electrophile. And okay, this is electrophile and here is FeBr4- is a complex. तर आपण क्लोरिनेशन बघितली, ब्रोमिनेशन बघितली. तिसरी रिॲक्शन आहे आयोडिनेशन. पण या ठिकाणी आयोडिनेशन होत नाही का तर आयोडिनेशन ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. आयोडिनेशन ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. ते पुन्हा रिव्हर्ट होते म्हणून ही रिॲक्शन इथं पॉसिबल नाही आहे. पण क्लोरिनेशन रिॲक्शनमध्ये जर एक्सेस ऑफ क्लोरीन म्हणजे क्लोरीन जर जास्त वापरला तर बेन्झीन रिंगमधले सगळेच्या सगळे 6 हायड्रोजन रिप्लेस होतात आणि त्या ठिकाणी 6 क्लोराईड आयन जोडले जातात. म्हणजे हेक्झाक्लोरोबेन्झीन हा आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. ती पण रिॲक्शन आपण बघूयात. तर या रिॲक्शनमध्ये हा बेन्झीन आहे आणि बेन्झीनचं क्लोरिनेशन करायचं आहे. क्लोरीन हा एक्सेस वापरायचा आहे. अनहायड्रस AlCl3 हा कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते. हे 6 हायड्रोजन रिप्लेस होतात आणि 6 इलेक्ट्रोफाईल दॅट इज Cl या ठिकाणी जोडले जातात. म्हणजे आपल्याला मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो हेक्झाक्लोरोबेन्झीन मिळतो. सो हिअर बेन्झीन ऑन क्लोरिनेशन बाय युझिंग एक्सेस ऑफ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम chloride is converted into hexachlorobenzene. हे सगळेच्या सगळे 6 हायड्रोजन हे क्लोरीननं रिप्लेस होतात. म्हणजे बेन्झीनचं कन्व्हर्जन हे हेक्झाक्लोरोबेन्झीनमध्ये होतं. कधी जर क्लोरीन हा एक्सेस फॉर्ममध्ये वापरला तर.